नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आता वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमेसाठी सगळे तयार झालेले आहेत. म्हणजेच विजया त्याचबरोबर दिव्या तयार होऊन निघालेले असतात. तेव्हा शौर्य तिथं आलेला असतो आणि शौर्य म्हणतो, ऊर्जा. तेव्हा आजी तिथं असतात आणि म्हणतात, काय हे आज वटपौर्णिमा आहे, ऊर्जा तयार नाही का झाली? ऊर्जा येणार नाहीये का? तर दिव्याला तर तोंड नाहीये का सांगायला? दिव्याने सांगितलं पाहिजे ना की आता ऊर्जा तयार होते किंवा काय करते. दिव्याच्याच रूममध्ये जर ऊर्जा राहत असेल तर शौर्याला कसं माहिती असणार? पण विजया मात्र बोलायची संधी अजिबात सोडत नसते. ती म्हणते, कसं आहे माहितीये का, आजकालच्या मुलींचा काय भरोसा आहे, त्यांना पटेलच हे सगळं करणं, त्याच्यामुळे ती येणारच नसेल ना. असं आता विजयाने बोलून दाखवलेलं आहे आणि शौर्य मात्र पाहत राहतो, थोडा नाराज झालेला असतो. आजी म्हणत असते, हे काय झालं? आणि तेवढ्यातच आजीला ऊर्जा तिकडून येताना दिसते आणि आजी म्हणते, ते बघा आली ऊर्जा. कारण उगीच आपण वेगळा विचार करत असतो. तेव्हा आजी सगळ्यांना समजून सांगते आणि मग मात्र शौर्य ऊर्जाकडे पाहतच राहतो. कारण ऊर्जा एवढी सुंदर दिसत असते की ते पाहून शौर्याचा चेहरा खुललेला असतो. ऊर्जा येते आणि शौर्याच्या समोर उभी राहते आणि ऊर्जाने येऊन शौर्याच्या समोर उभी राहत दाखवून दिलेलं असतं की मी शौर्यासाठी काहीही करू शकते. खरं तर शौर्यासाठी हे सगळं करण्याची ऊर्जाची तयारी जी आहे ती पाहून खरं तर धक्काच बसलेला असतो. ऊर्जाने ज्या पद्धतीने शौर्याला तिने खुश केलेलं आहे ते पाहता येतं आणि शौर्याच्या डोक्यातला जो विचार असतो, त्याच्या मनात जो काही अबोला असतो, तो एका क्षणामध्ये नाहीसा झालेला असतो. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. इकडे ऊर्जा पद्माकडे आलेली आहे आणि पद्माकडे आल्यानंतर मात्र ऊर्जाला एक गोष्ट कळलेली आहे की हे सगळं काय घडतंय. कारण काहीही झालं तरीही पद्मा एवढी घाबरलेली आहे की पद्माला बोलताही येत नाही. तेव्हा ऊर्जा तिला आधी शांत करत असते. ऊर्जा तिला म्हणते की आधी तू शांत हो, असं म्हणत तिने तिला शांत केलंय. तिला समजून सांगते की काय झालंय पद्मा. तेव्हा पद्मा म्हणते की नाही, तो आला होता, त्याने माझ्या अंगाला स्पर्श केला, तो खूप घाणेरड्या नजरेने माझ्याकडे पाहत होता, मला ठणकावून सांगत होता की मी त्याची बायको आहे. मला नको आहे ऊर्जाताई, मला भीती वाटते या सगळ्या गोष्टींची. आपण निर्णय घेतलेला असला तरीही मला पटत नाहीये, हे सगळं जे काही घडतंय त्याचा मला त्रास होतोय, असं म्हणत पद्मा आता बोलत असते. ऊर्जा तिला समजवते की हे बघ पद्मा, शांत हो, असं काही होणार नाहीये, तुला कोणीही त्रास देणार नाही, असं आता ऊर्जाने पद्माची समजूत घालायला सुरुवात केलेली असते. परंतु ऊर्जा ज्या पद्धतीने बोलत आहे ते पाहून पद्माला मात्र धीरच वाटत नसतो. कारण पद्माला असं वाटत असतं की नाही, माझ्या बाबतीत काही चुकीचं तर घडणार नाहीये ना. ही भीती पद्माच्या मनात निर्माण झालेली आहे आणि त्यामुळंच पद्मा तिच्याशी बोलत असते. तिला म्हणत असते की नाही, हे मला चुकीचं वाटतंय, असा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. इकडे ऊर्जा तिला समजवते, तिला सांगत असते की हे बघ पद्मा, असं काहीही होणार नाहीये, तू भीती मनात ठेवू नकोस, तुला भास होता तो झालेला, तो नाही आला इथे. पण पद्माचं मात्र एकच म्हणणं आहे की नाही, तो आला होता, मी पाहिलंय त्याला, तो आला होता, असं म्हणत ती बोलत असते. तेव्हा मात्र ऊर्जा तिला समजवण्याचा प्रयत्न करत आहे, पण पद्माला मात्र ऐकूनच घ्यायचं नाहीये. पद्मा घाबरलेली असते. तिचं एकच चाललेलं असतं की नाही, तो इथं आला होता आणि कितीतरी दिवस झालं मी झोपलेले सुद्धा नाहीये, मला त्रास होतो या गोष्टींचा, हेच ती वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा ऊर्जा तिला म्हणत असते, पद्मा शांत हो, सगळं व्यवस्थित होणार आहे, आता आपल्या हाताशी आलंय ना सगळं, मग थोडक्यासाठी माघार का घ्यायची सांग? त्या लोकांचा पर्दाफाश करायचाय का? तर तुला आयुष्यभर सुखाची झोप लागली पाहिजे, आयुष्यभर तुला शांतपणे जगता आलं पाहिजे, यासाठी या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, असं ऊर्जा सांगत असते. तेव्हा मात्र पद्मा म्हणते की हे बघ ऊर्जाताई, मला खूप भीती वाटते, कितीतरी रात्री मी झोपलेली नाहीये आणि आता हे सगळं लग्नाचं. तेव्हा ऊर्जा तिची समजूत घालते. इकडे आपल्याला पाहायला मिळतंय की विजया आणि त्याचबरोबर दिव्या बोलत असतात. विजया म्हणते की सासूबाई, तुमचं, विजयाला दिव्या सांगत असते, सासूबाई तुमचं लक्षच नाहीये, तुम्हाला माहिती आहे का काय घडतंय घरात? तेव्हा विजया म्हणते, काय झालं? तेव्हा ती म्हणते, तुमच्या लक्षात आलं नाहीये आज ब्रेकफास्ट टेबलवरती काय झालं होतं ते? विजया म्हणते, काय, शौर्य जेवण न करता गेलेला, म्हणजे नाश्ता न करता गेलाय, त्यानंतर ऊर्जा पण गेली, ऊर्जाला काहीच माहिती नव्हतं. मग विजय आता विचार करू लागते. तेव्हा दिव्या म्हणते की तुम्हाला त्याच्या मागचं कारण माहिती आहे का, हे सगळं का झालंय? हे ऐकल्याबरोबर विजया म्हणते की म्हणजे काय म्हणायचंय तुला? त्यावर दिव्या सांगते की त्या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालंय. मग विजया विचारते, कसं शक्य आहे, कधी झाले भांडण? मग मात्र आता वारंवार इकडे तिला सांगायचा प्रयत्न करत असते दिव्या, हो, काल भांडण झालंय.
आणि खूप कडाक्याचं भांडण झालेलं आहे हे सांगितलं जातं. आणि मग मात्र धक्काच बसलेला असतो की हे कसं शक्य झालं, म्हणजे असं कसं काय भांडण झालंय. तेव्हा ती सांगते की हो, मी खरं सांगते, कालच ना कडाक्याचं भांडण झालेलं आहे त्या दोघांच्या मध्ये. आणि खरं तर ही गोष्ट खूप मोठी आहे, पण तुमच्या नजरेतून चुकली. बघा ना, आज सकाळी शौर्य गेला, पण जाताना त्याने एका शब्दानेही ऊर्जाला बोललेला नाहीये. आणि त्यांचं काल भांडण झालं तेव्हा मी ते स्वतः ऐकलेलं आहे. जेव्हा आपण वाडी अंकलकडे चाललो होतो तेव्हा माझी पर्स घरात विसरली, म्हणून मी परत आले होते. आणि पर्स घेऊन जात होते तर माझ्या कानावरती आवाज पडले. मी काही जाणून बुजून ऐकलेलं नाहीये, माझ्या कानावरती आवाज पडले. आणि मग मात्र मी पाहिलं तर ऊर्जा आणि शौर्य यांच्यामध्ये भांडण लागलेलं होतं. आता इकडे विजयाला जाणून घ्यायचंय की भांडण कशासाठी लागलेलं होतं. तर ती विचारते कारण काय होतं. तर दिव्या म्हणते की मला नाही माहिती कारण काय होतं, पण दोघांचं खूप कडाक्याचं भांडण झालंय, त्यामुळं ते दोघं आज एकत्र थांबलेलेही नाही आहेत. आणि त्याचबरोबर त्या दोघांनी विचारही केलेला नाहीये असं ती सांगते. म्हणजे शौर्य सकाळी निघून गेला, त्याने जाताना ऊर्जाला सांगितलेलंही नाहीये. आणि आता जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या तेव्हा बघितलं ना, सकाळी ही ब्रेकफास्ट टेबलवरती काय झालं तुमच्या लक्षात येते का. आता मात्र ह्या विजयाला खूप आनंद झालेला असतो, तिच्या मनाप्रमाणे गोष्टी झाल्या. ती म्हणते कसं आहे, लव्ह मॅरेज करून तुम्ही ओरडत असता, पण त्याचा काहीही उपयोग होत नाहीये, हेच खरं आहे असं म्हणत तिने आता सांगितलेलं असतं. त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ते दोघेही खुश झालेले असतात. विजया म्हणते की चला, म्हणजे या ऊर्जा शिंदेची हकलपट्टी करणं मला सोपं जाणार आहे, हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. इकडे शौर्य मात्र विचार करत असतो की हे सगळं काय घडतंय, म्हणजे मी स्वतः जाऊ का ऊर्जाशी बोलायला, मी तिच्याशी बोललं पाहिजे का, असे विचार शौर्याच्या डोक्यात सुरू झालेले असतात. आणि इकडे ऊर्जा सुद्धा म्हणत असते की शौर्यने मला नाही मेसेज केला. शौर्य कोर्टाच्या बाहेर उभा असतो आणि तिथे चहाची टपरी असते, तिथे उभा असतो, पण त्याने काही तिला मेसेज करायचं धाडस करत नाही. इकडे ऊर्जा पण म्हणत असते की नाही, एकतर मला न सांगता कोर्टात गेला, मला फोनही केलेला नाहीये आणि तो माझ्याशी बोललेलाही नाही, माझं काय चुकलंय या बाबतीत, म्हणजे मी काय चुकीचं वागलीये, असं जेव्हा ऊर्जा म्हणत असते तेव्हा इकडे शौर्य सुद्धा म्हणत असतो की बरोबर आहे, तिच्या बाबांच्या बाबतीत जे काय झालेलं आहे ना ते सगळं ठीक आहे, पण आज जे काही शौर्य वागतोय हे पाहून शौर्य स्वतःलाच म्हणत असतो की नाही, माझ्या डॅडच्या बाबतीत ती सुडाच्या भावनेने हे सगळं करते, हे मला मान्य नाही, ही गोष्ट मी कधीच मान्य करणार नाही, असा विचार आता शौर्यने केलेला असतो. आणि शौर्य म्हणत असतो की काही झालं तरीही मी या बाबतीत तिची साथ कधीच देणार नाही, हा विचार करून शौर्य आता शांत झालेला आहे. शौर्याच्या डोक्यातनं विचारांचं काहोर वाजलेलं असतं. काही झालं तरीही या सगळ्या बाबतीत त्याला असं वाटत असतं की आपण बोललं पाहिजे, पण जे काय घडतंय ते पाहून मात्र शौर्य म्हणतो की नाही. इकडे हर्षवर्धन मात्र खूप चिडलेला असतो. हर्षवर्धन म्हणत असतो की काय आहे हे सगळं, या टेबलवर एकही फाईल नीट नाहीये, काय चाललंय माझ्या केस फाईलचे हे. तेव्हा आदित्य म्हणतो बोला डॅड काय झाले. तेव्हा आदित्यला तो म्हणतो की हे सगळं कोणी केलंय, मी सांगितलं होतं ना मला टेबल रेडी पाहिजे, मग हे असं का केलेलं आहे. तेव्हा आदित्य म्हणतो की मी शौर्याला सांगितलं होतं. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की शौर्य घरातून तर सकाळी लवकर निघाला, पण अजूनही तो ऑफिसला आलेला नाहीये, तो कुठे गायब झालाय हे कळलं पाहिजे, असं तो सांगतो. आणि त्याच वेळी आदित्य म्हणतो की डॅड, त्याहीपेक्षा एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. हर्षवर्धन म्हणतो की काय सांगायचंय. तेव्हा तो सांगू लागतो की विक्रांत शिर्केने एका पॉडकास्टमध्ये सांगितले की तो पीडित पद्मा कदमशी लग्न करणार आहे. हे ऐकल्यानंतर हर्षवर्धन म्हणतो की चला, म्हणजे डाव बरोबर निशाण्यावर लागलेला आहे आणि त्याच्या डोक्यातले विचार सुरू असतात. तेव्हा मात्र इकडे आदित्य म्हणत असतो की डॅड, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे ना, आपण असं शांत राहून नाही चालणार आहे. तेव्हा मात्र हर्षवर्धन म्हणत असतो की जे काय होतंय ते चांगल्यासाठीच होतंय, त्याच्यामुळं तू विचार करू नकोस, आणि काहीही झालं तरीही तू या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष कर, कारण आता त्या ऊर्जा शिंदेची चांगलीच नांगी ठेचता येणार आहे. खरं तर आदित्यला ही गोष्ट पटतच नसते, म्हणजे ऊर्जाला त्रास द्यायचंय म्हणून पद्माच्या आयुष्याचं वाटोळं. तेव्हा तो म्हणत असतो की त्या पद्माला जर ते शिर्के घरी घेऊन गेले तर विक्रांत काय करेल तिच्या बाबतीत. म्हणजे आदित्य सेन्सिटिव्ह आहे, फक्त आता तो डॅडचं ऐकतोय, डॅडच्या हाताखाली काम करतोय, या गोष्टींमुळे तो शांत राहतो. तो शौर्यासारखा आवाज उठवू शकत नाही, एवढाच काय तो प्रॉब्लेम असतो. इकडे मात्र पाहायला मिळतं की ऊर्जा आणि त्याचबरोबर दिव्या आलेली असते. दिव्या कपडातून साडी काढत असते. ती म्हणत असते की चला,
ही साडी मी उद्या नेसणार आहे. ऊर्जा काय बोलते मी, लक्षात येते का तुझ्या? उद्या वटपौर्णिमा आहे. तुझी काय तयारी आहे का वटपौर्णिमेसाठी? काशीच बसून राहणार आहेस तू? लक्षात येते का तुझ्या? असं ती सांगत असते. तेव्हा मात्र ऊर्जा शांतच राहते आणि ती म्हणते की हो. तेव्हा दिव्या म्हणत असते की तो वटपौर्णिमेचा उपवास वगैरे करणं आहे ना, ते मला काही जमत नाही आहे. कसं आहे माहिती आहे का, खूप कडक जातो ग तो उपवास करणं. त्याच्यामुळं मला नाही वाटत की मी तो उपवास करेल वगैरे. तेव्हा ऊर्जाला ती म्हणते, तू काय करणार आहे? ऊर्जा म्हणते, हो करणार आहे. ऊर्जा तिच्याच विचारात असते. ऊर्जा म्हणत असते, शौर्य सकाळपासून आलेला नाही आहे. मी सकाळपासून त्याला पाहिलेलं नाही आहे. हे सगळं काय घडतंय? माझ्याकडून चूक तर होत नाही आहे ना? ह्या सगळ्या गोष्टी अशा का चालू आहेत? असा विचार तिच्या डोक्यात सुरू असतो आणि तेवढ्यातच आईचा फोन येतो. आईचा फोन आल्यानंतर ऊर्जा तो फोन रिसीव करते आणि आईशी बोलायला सुरुवात करते. तेव्हा पूर्वा तिला म्हणत असते, ऊर्जा काय झालंय? उद्या वटपौर्णिमा आहे, लक्षात आहे ना तुझ्या? उपवास करायचंय. उपवास करणार आहेस ना तू? तेव्हा ऊर्जा म्हणते की हो. मग दिव्या तिथं असते. दिव्या लगेचच म्हणते की मला काय सांगू नकोस. कसं आहे, वटपौर्णिमेचं आई लेक्चर देत बसेल, मला काय ते ऐकायचं नाही आहे, मला काय ते करण्यात इंटरेस्ट नाही आहे, असं म्हणत ती निघून जाते. तेव्हा आई म्हणते, दिव्या पण तिथंच आहे का? ऊर्जा म्हणते, नाही, आत्तापर्यंत होती, पण आता ती निघून गेली, आता ती नाही आहे इथे. हे ऐकल्यानंतर आईला कळतं की ऊर्जाला किती इंटरेस्ट आहे आणि ती काय करू शकते. या सगळ्या बाबतीत आईच्या लक्षात आलेलं असतं. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की ऊर्जा म्हणते, हां आई बोल. आईला ती बोलायला सांगत आहे, पण तिच्या डोक्यातलं काहोर काही कमी होत नसतं. तिच्या डोक्यात एकच सुरू असतं की काही झालं तरीही आता काय करायचं. शौर्याने जे काही बोललाय ते, पण पद्माला न्याय मिळवून देणं ही माझी प्रायोरिटी आहे आणि याच्यामध्ये हर्षवर्धन जागीरदार सामील आहेत. ही गोष्ट मी जगासमोर आणणार आहे. एवढंच तिने ठरवलेलं असतं. इकडे आई म्हणत असते, अगं काय झालंय, तुला काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा ऊर्जा म्हणते, काही नाही गं, पद्माच्या केसचं टेन्शन आलंय. ऊर्जा आईशी खोटं बोलत असते. आईच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं. आई म्हणते, अगं आली होती पद्मा, तिला राहा म्हणलं, पण ती नाही बोलली. ती बोलली की तिच्या घरापासून ते जे नवीन काम धरलंय ना तिनं, तिथं जायला तिला सोपं पडतंय, म्हणून ती घरी गेली. तेव्हा ऊर्जा म्हणते, हो का, बरी होती ना गं ती? तेव्हा आई म्हणते की हो, बरी होती ती, काही नव्हतं झालं. असं आईने सांगितल्यावर ऊर्जा म्हणते की ठीक आहे. म्हणजे आता लक्षात आलेलं आहे की काही झालं तरीही पद्माच्या बाबतीत आता काळजी घेणं गरजेचं आहे. पण आईच्या ही गोष्ट लक्षात आली की ऊर्जाचं काहीतरी बिनसलंय. आई म्हणते, ठीक आहे, उद्या उपवास कर, व्रत कर, हे आई तिला सांगते. तेव्हा ऊर्जा म्हणते की हो चालेल. त्यानंतर इकडे आता पूर्वाच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालाय. म्हणून पूर्वा फोन करायचं ठरवते शौर्यला. कारण जोपर्यंत शौर्यला फोन करत नाही तोपर्यंत गोष्टी क्लिअर होणार नाहीत हे तिच्या लक्षात आलेलं असतं आणि म्हणून तिने शौर्यला फोन करायला घेतलेला असतो. ती शौर्यला फोन करते आणि शौर्यला विचारू लागते. शौर्यला म्हणते की शौर्य, काय झालंय? म्हणजे उद्या वटपौर्णिमेचं व्रत ऊर्जा करणार आहे. इकडे शौर्याच्या डोक्यात विचार सुरू असतात की मी ऊर्जा जाऊन बोललं पाहिजे का? मी चुकीचा करतोय का? माझ्याकडून चूक होते का? असं सगळं त्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि तेवढ्यात पूर्वा त्याला फोन करते आणि म्हणते, बरं आहेस ना? काय झालं? सगळं ठीक आहे ना? तेव्हा शौर्य म्हणतो की हो, सगळं ठीक आहे. पूर्वा म्हणते, काय झालं माहिती आहे का? मी ऊर्जाला फोन केला होता. ऊर्जा उद्या वटपौर्णिमेचं व्रत करणार आहे. तेव्हा शौर्य म्हणतो, काय? ऊर्जा व्रत करणार आहे? पूर्वा म्हणते की कसं, हे बघ शौर्य, फक्त आता तुला एक गोष्ट करायची आहे. कारण शौर्य विचारतो की मी काय करू? मला 7 जन्म तीच बायको मिळावी म्हणून. त्यावर पूर्वाचं म्हणणं असतं की आता मला सांग, तिला जर 7 जन्म नवरा म्हणून तूच हवं असेल तर ऑब्व्हियसली 7 जन्म बायको म्हणून ती तुला मिळणारच आहे. त्यामुळे विचार करायची गरजच नाही आहे, असं पूर्वाने सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र शौर्य शांतपणे ह्या परिस्थितीशी सामना करायचं ठरवत असतो. कारण शौर्याला माहिती आहे काय झालंय ते. तर पूर्वा त्याला सांगते की हे बघ शौर्य, काही झालं तरीही ऊर्जाच्या मूडला काय झालं ते बघ. तिने व्रत करणार आहे तुझ्यासाठी, हे सगळं मान्य आहे. जर तुला तिची बायको म्हणून 7 जन्म हवे असेल तर तिला काय झाले ते एकदा बघ आणि तिला समजून घे, तिच्याशी बोलून घे. तेव्हा शौर्य आता शांत तर झालेला आहे, म्हणजे त्याच्या मनातला राग तर कमी झालाय, पण आता ऊर्जाशी बोलायचं कसं? कारण त्या दोघांचे 2 विचार आलेले आहेत, जी 2 टोकं आहेत, ते कधीच एकत्र येऊ शकणार नाहीत. कारण ऊर्जाचं असं म्हणणं आहे की हर्षवर्धन जागीरदार दोषी आहे, तर शौर्याचं असं म्हणणं आहे की माझे डॅड दोषी असू शकत नाही. त्यामुळे दोघांमधला हा वाद पेटलेला आहे. इकडे ऊर्जा विचार करत असते की काय करू मी? शौर्य आणि माझं नातं पणाला लागतंय की काय या केससाठी, हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि त्याच वेळी तिने मोबाईलकडे पाहत असते. तिला असं वाटत असतं की येईल शौर्याचा मेसेज, पण शौर्याचा मेसेज काही आलेला नसतो.
आणि त्यामुळं तिच्या डोक्यातून ते विचार काही केले जात नसतात. दुसऱ्या दिवशी सकाळी आता विजया आणि त्याचबरोबर दिव्या तयार होऊन बाहेर आलेले असतात. तेव्हा आजी विचारतात, ऊर्जा नाहीये का? ऊर्जा येणार नाहीये का? शौर्यही तयार होऊन आलाय. शौर्य म्हणतो, काय कुठे निघालात? तेव्हा सगळेजण सांगतात की हो, आज वटपौर्णिमा आहे. ऊर्जा? तर इकडे विजया म्हणते, कसं आहे माहिती आहे का, काही जणांना म्हणजे आजकालच्या ह्या मुली आहेत ना, त्यांना काही हे पटत नाहीये. त्याच्यामुळं मला नाही वाटत ती पूजा वगैरे काय करेल. शौर्यला धक्का बसतो, कारण काल तर त्याला कळलेलं की ऊर्जा पूजा करणार आहे. मग त्याला असं वाटत असतं की माझ्यावरच्या रागासाठी तिने पूजा करणार नाही की काय. पण तेवढ्यातच ऊर्जा तयार होऊन येताना दिसते. आजी ऊर्जाकडे पाहते आणि म्हणते, ते बघा आली ऊर्जा. आणि मग ऊर्जा एवढी छान तयार होऊन आलेली पाहून सगळेजण तिच्याकडे पाहत असतात. तर विजयाचं तोंड मात्र पडलेलं असतं आणि शौर्य तर एवढा खुश झालेला असतो की त्याचा चेहरा खुललेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.